4 षटकांचा सामना असेल उद्या। या ठिकाणी रणजित एंटरप्राइजेस साई विरुद्ध सुनील स्पोर्ट चिंचपाडा, राजवीर 11 जीसीसी पेंदर विरुद्ध श्रीराम बळवली पेन, कैलासवासी राम बापू 11 डेरवली विरुद्ध गावदेवी पेठ, त्यानंतर पेन कोळीवाडा विरुद्ध श्रीदत्त बातान, वेलकम 11 उसाटणे विरुद्ध स्वरांश एंटरप्राइजेस सांगडे या उद्याच्या मॅचेस असतील। सर्व संघांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे। पहिल्या दोन्ही टीमला 6:30चं रिपोर्टिंग आहे आणि 7 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद आपण घ्यायची आहे। मॅचला सुरुवात होते एका बाजूला जर पाहिलं तर विचुंबे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चिंचपाडा। दोन्ही गावं जर पाहिले तर पनवेल शहराच्या लगतच आहेत। हे उसरली देखील अगदी पटरीच्या पलीकडे विचुंबे गाव तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु स्ट्राईकवर पाहायला मिळत आहे ते म्हणजे अर्जुन परदेसी आणि त्यांच्या जोडीला ओमकार, गोलंदाजीसाठी अविनाश। पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, हवेत पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु हातातून निसटते कॅच आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल। अजित भोईर सारखा खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचबरोबरने विनोद भोईर, भाऊ स्वप्नील कांबळे, अविनाश, अनुभवी खेळाडूंचा संच जरूर विचुंबे आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना विचुंबेला देखील आपण पाहिले, ते चिंचपाड्याच्या बाबतीत देखील आहे। प्रत्येक संघाची एक खासियत असते, प्रत्येक संघाचे दरवर्षी वेगवेगळे नवीन खेळाडू येत असतात, काही खेळाडू निवृत्त होत असतात आणि दरवर्षी पहा ग्रामीण क्रिकेट जर प्रवीण दुगाडे सर ग्रामीण क्रिकेट तुम्ही अगदी जवळून पाहिलंय, गेली कित्येक वर्ष समालोचन करताय। यावेळेला वेगात चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। अगदी काही वर्षापूर्वी जर पाहिलं तर सुरुवातीला वाघबीळ, तुर्भे यांचा बोलबाला पाहायला मिळायचा। तदनंतरचा काळ असा आला की पारगाव संघाचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर बोलबाला पाहायला मिळायचा। पारगाव, कामोठे, मोरबी नावा संघाचा देखील बोलबाला पाहायला मिळाला। बऱ्याच संघांची नावे आहेत आजही जर पाहिलं तर आता घोरसई सारख्या संघाच्या नावाचा बोलबाला, चांबारली म्हणा किंबहुना वाकळण म्हणा, म्हणजे ठराविक कालखंडानंतर नवनवीन संघांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो। नवनवीन गावं म्हणजे असं काही नाही की छोटीशी गावं, इकडे पहा एक गोष्ट लक्षात घ्या, छोटी गावं असतील ना त्यांनी देखील टेनिस क्रिकेटवर ग्रामीण क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय, त्यासाठी गाव मोठंच पाहिजे असं काही नाहीये। तुमचा जो संच आहे ना 11 जणांचा तो चांगल्या पद्धतीने बांधला गेला पाहिजे, त्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग चांगलं पाहिजे आणि ते जर का एकदा असेल त्यासाठी छोटी गावं देखील मोठमोठ्या संघांना पराभूत करताना आपण पाहतो। हो, क्या वेळेला अविनाश यांच्या माध्यमातून चेंडू अपचमच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि अवंतरच्या स्वरूपातील धाव मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। 4 षटकांची मॅच आहे चिंचपाडा संघ। ओमकार केनी ज्या मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली, जोडीला अनुभवी अर्जुन परदेसी आहेत। यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय। एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव तिकडे देखील घेतली गेली। धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते। ओमकार आणि अर्जुन आपल्या चिंचपाडा गावासाठी खेळण्याचा प्रयत्न करतायत। ग्रामीण क्रिकेट खेळण्याचं भाग्य लाभणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे। गावासाठी आपण ज्यावेळेला मैदानात उतरतो ना एक वेगळीच एनर्जी आपल्याला पाहायला मिळते। गावासाठी खेळता, गावासाठी जिंकता, गावासाठी हारता, तो क्षण मात्र नक्कीच महत्त्वाचा असतो। यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि या बॉलला पाठवला जात आहे समोरच्या दिशेने सीमा रेषा पार। षटकार जर हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर लय भारी जाम भारी यांच्याकडून 300 रुपयाचा पुरस्कार आहे। तर पाहूया या ठिकाणी जर पाहिलं तर अर्जुन परदेसी यांच्याकडून मोठा फटका येताना पाहायला मिळाला। अविनाश यांच्या विरुद्ध हल्ला केलाय। धाव संख्या जर पाहिली तर आता 11 वर गेली आहे। मागील काही वर्षात जर पाहिलं तर अविनाश हे देखील एक की फॅक्टर विचुंबेसाठी राहिलेत। हो, मागील बॉलवर मोठा फटका आला जरूर, परंतु आता दाखवलंय अविनाश यांनी देखील मी देखील विचुंबेकर आहे आणि लवकर हार मानणार नाहीये। पहा या बॉलवर वेग होता, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न राहिला आणि तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू येतोय, पहिलं षटक संपतंय, धाव संख्या झाली आहे बिनबाद 11 धावा। गावान लोडाला बिल्डर गावान लोडाला, गावान लोडाला बिल्डर गावान लोडाला, हे गावान लोडाला बिल्डर गावान लोडाला, आता दारूला सोडाला आमचे कमराला घोडाला।
उसरली संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण सर्वांनी इतरत्र आहात, आपण सर्वांनी मंचाच्या समोर यायचंय. सर्वांना विनंती, आपण मंचाच्या समोर यायचे. सर्व खेळाडू उसरली संघाचे इतरत्र 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर जगदीश भिंगारकर अनुभवी नाव आहे. तर नक्कीच नितीनची बातमी मला आजच कळली की खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायचे, मोक्याच्या क्षणी काय बॅटिंग बॉलिंग दोन्ही करायचे. आणि नक्कीच कातकरे नावाने देखील ओळखले जायचे नितीन जोवेकर. त्यांना नक्कीच विचुंबे संघ मिस करत असेल, आम्ही मिस करतोय, कारण खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याच नावाने आज संघ खेळतोय. त्यांच्या स्मृती जागवताना पाहिलं मिळतो. जगदीश भिंगारकर अनुभवी खेळाडू आहेत विचुंबेचे, मागील मॅचमधील सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते. ऑप्टमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अवांतरच्या स्वरूपातील स्वैरच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 12 वर जाताना पाहायला मिळेल. यावेळेला जर पाहिलं तर शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जगदीश भिंगारकर अनुभवी आहेत. बरोबर, नक्कीच तुम्ही प्रवीणजी कळवल्याप्रमाणे विनोद भोईर अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक खेळाडूंना व्यावसायिक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी संधी देखील दिली आहे. स्वतः पोलीससाठी नवी मुंबई पोलीससाठी क्रिकेट खेळलेले आहेत. स्कोर जर पाहिला तर 13 झालाय. षटक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे. एका बाजूला विचुंबे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चिंचपाडा. दोन्हीही गावं जागी असतील अजूनही ही मॅच पाहण्यासाठी. ग्रामीण क्रिकेटची नशाच काही और आहे. एकदा ट्रॉफी जिंकली, गावात गेल्यानंतर काय स्वागत होतं. गावात गावदेवीच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते, ट्रॉफीची अख्ख्या गावातून मिरवणूक काढली जाते. हे कुठे पाहायला मिळतं? केवळ ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. आणि हीच खासियत आहे ग्रामीण क्रिकेटची. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलला भिरकावून दिला गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी. यावेळेला जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा समाचार घेतला. आज अर्जुन परदेसी खूप चांगली कामगिरी करतायत आणि खूप चांगल्या ढंगात देखील पाहायला मिळत आहेत. इन ॲक्शन मध्ये संगनायक अर्जुन परदेसी. पहा, बॉलला विरकावून दिलं आणि अगदी जुन्या फॉर्मात येताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने धुमाकूळ घातला त्यांनी याही अगोदर टेनिस क्रिकेटमध्ये. 19 धावा धावफलकावर. अनुभवी आहेत जगदीश भिंगारकर, तर समोर जर पाहिलं तर अनुभवी आहेत अर्जुन परदेसी. एक खेळतात चिंचपाड्यासाठी, एक खेळतात विचुंबेसाठी. ग्रामीण क्रिकेट, गावासाठीचं क्रिकेट दोघेही खेळतायत. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. उसारली खुर्दमध्ये सरपंच षटकात. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि यावेळेला जगदीश भिंगारकर यांनी लढत जिंकली, कारण या अगोदर आला होता मोठा फटका. विकेट. तर विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. ओव्हर सुरू आहे दुसरी. जगदीश भिंगारकर विकेट तर घेताना पाहायला मिळाले. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. असं वाटत होतं नक्कीच निर्णायक राहत आहेत, मोठमोठी फटकेबाजी करतायत अर्जुन परदेसी. त्यावेळेला माघारी परत आहेत. ओमकार केनीच्या जोडीला मात्र येताना पाहायला मिळतात राकेश भोईर. आणखी एक मोठं नाव आहे ज्यांनी चिंचपाड्याला नावलौकिक मिळवून दिला. यावेळेला वेग पाहायला मिळाला, परंतु अचूकता पाहायला मिळाली नाही. पंच आमच्याकडे बळतायत, वाईट बॉल कळवतायत ऑर्गनाथ सर.
आणखीन एक धाव मात्र या ठिकाणी स्वेर चेंडूच्या रूपात पाहायला मिळते. पुन्हा एकदा जगदीश, यावेळेला बिगिट केला जातोय. बॅटच्या रडार मध्ये बॉल होता, पाठवला त्याला समोर. 6 धावांसाठी षटकार. ओमकार केनी सध्याच्या घडीला चिंचपाड्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण चिंचपाड्याच्या नजरा का आहेत ओमकार केनीवर दाखवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज जरूर चांगली गोलंदाजी करतायत, परंतु त्याचं उत्तर देण्याची क्षमता ओमकार केनीच्या बॅटमध्ये आहे. जगदीश भिंगारकर यावेळेला गती कमी केली होती थोडीशी. बॉलला पाठवण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने यशस्वी होतोय. आणखीन एक मोठा फटका, चौकार. जिगरी दोस्त हाय बिनधास्त, एंट्री त्याची जबरदस्त, डेरिंग बसतो हाय चिंचपडवाला तो ओमकारवाय. ए जिगर बसतो हाय चिंचपडवाला तो ओमकारवाय. ए डेरिंग बसतो हाय चिंचपडवाला तो ओमकारवाय. क्या बात, खूप चांगलं कॅमेरावर देखील पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने कशा प्रकारे स्वतःला झोकावून दिलं होतं बॉल अडवण्यासाठी, परंतु बॉलने हुलकावणी दिली त्यांना. चांगले एफर्ट्स होते आणि गुड कॅमेरा वर्क. साईप्रीतचं कौतुक आम्ही या ठिकाणी करू, परंतु ज्या ओमकार वर गाणं आहे तोच ओमकार मात्र बॅटिंग करतोय. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारलाय हा चेंडू, परंतु निर्जन स्थळी पडतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरीही धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 धावा. 2 षटकं संपतायत. 1 विकेट माघारी परतली आहे चांगल्या स्थितीमध्ये. ओमकारवर गाणं आलंय, कुछ किए बिना जय जयकार नाही होती. त्याने काहीतरी केलंय म्हणून त्याच्यावर गाणं आलंय. टेनिस क्रिकेटमध्ये टीमवर, गावांवर, ही जी किंबहुना खेळाडूंवर जी गाणी आली आहेत ना, रायगडचा हात त्यामध्ये हातखंड आहे मी म्हणेल. प्रत्येक गावातील प्रत्येक संघावर गाणं त्याला पाहायला मिळतं. ग्रामदेवतेचं गाणं पाहायला मिळतं आणि ही रायगडची आणि रायगडच्या क्रिकेटची खासियत आहे. आणि म्हणूनच रायगडचं क्रिकेट नेहमीच भुरळ घालतं. काहीतरी नाविन्य पहा. रायगडचं क्रिकेट नवनवीन गोष्टी सातत्याने घेऊन येताना पाहायला मिळतं. अपडेटर हा प्रकार माझ्या मते टेनिस क्रिकेटमध्ये भारतात पहिल्यांदा कुठे आला असेल ना तर तो रायगडमध्ये आला. नक्कीच अरुण कडव या ठिकाणी मला प्रवीणजी कळवत आहेत. प्रवीण आमच्या त्यांच्याच गावातील अपडेटर आणि तदनंतर बरेच जे अपडेटर आहेत म्हणजे त्यांचंच नाव नाही मी घेणार, सर्वांनीच चांगली कामगिरी केली. आणि कारण असे वेगवेगळे काहीतरी प्रकार रायगडामध्ये नेहमीच येताना पाहायला मिळतात. इकडलं क्रिकेट नेहमीच फुलताना पाहायला मिळतं. चला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, वाघिवलीवाडा आणि त्याचबरोबरीने कामोठे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दाखल व्हायचे. पहा, तालुका निहाय क्रिकेटला सुरुवात देखील जर पाहिली तर माझ्या मते रायगडमधूनच होताना पाहायला मिळाली. त्याचमध्ये रायगड ओपन हा एक वेगळा फॉर्मॅट देखील येताना पाहायला मिळाला. माझ्या मते रायगड ठाणे म्हणजे अशा प्रकारच्या जिल्ह्यावाईज प्रेक्षणीय मॅचला माझ्या मते तळोजाला सुरुवात झाली होती पहिल्यांदा. त्या इकडेच ती सुरुवात झाली होती. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. मोठा फटका, हुकचा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत जरूर, परंतु कॅच होऊ शकली नाही आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव घेतली जाते. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. आणि कारण एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आता चिंचपाडा निघालाय. नक्कीच 34 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अखाती देशांपर्यंत देखील आता रायगडचे खेळाडू नक्कीच मजल मारू लागलेत. अभिमानाची गोष्ट आहे. यावेळेला जर पाहिलं तर गती परिवर्तन होताना पाहायला मिळालं. रोहित सुरते गोलंदाजीसाठी आहेत. गती परिवर्तन, चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने, बॉलला थोडंसं बाहेरही कट केलं, पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. पहा, अभिमानाची गोष्ट आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच झाली टेनिस क्रिकेटच्या इतिहासात शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर आणि पाकिस्तानला पाणी पाजणारा देखील रायगडचाच होता विश्वजित ठाकूर. ती देखील अभिमानास्पद गोष्ट आहे. मॅन ऑफ द मॅच. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने मार्गक्रमण करतायत आणि कॅच मात्र त्या ठिकाणी सुटली जाते.
आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल. कॅच रेस होणं गरजेचं आहे, कारण वाचवलेली एक एक धाव तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन येते. धावसंख्या जर पाहिली तर आता तिसरं षटक सुरू असताना 36-50च्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. विचुंबे संघाची स्ट्रेंथ मोठी आहे बॅटिंगची, परंतु समोर जर पाहिलं तर एक मोठं आव्हान उभं राहिलं तर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांना 50च्या आतमध्ये नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. आजची रात्र माझ्यासाठी देखील नक्कीच लक्षणीय होती. यावेळेला वा या गोलंदाजाकडे काहीतरी, या खेळाडूकडेच विशेष म्हणजे काहीतरी आहे, कारण मागील 3-4 वर्षात जर पाहिलं तर विचुंबे संघासाठी हा खेळाडू देखील की फॅक्टर म्हणून पुढे येताना पाहायला मिळतोय. रोहित सुरते. ब्रावो ब्रावो ब्रावो. आणि चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. या संघात आपली जागा बनवतो. हो, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. गती परिवर्तन, वेग, उसळी सर्वच होतं आणि फलंदाजाला प्रभावित करणारं होतं. अँगल बनवत बॉल आतमध्ये आला, उसळी घेत देखील येताना पाहायला मिळाला. जागेवर थांबवलं. 36वर धावसंख्या. रोहित सुरते. कॅच सुटल्यानंतर देखील जिद्द सोडली नाही. 5 चेंडू टाकलेत, केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. विचुंबेसाठी रोहित किती महत्त्वपूर्ण आहेत पहा. क्षणाक्षणाला पारड बदलणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला बिग हिट केला जातोय. बॅटच्या रडार मध्ये आलेला बॉल दिला भिरकावून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. क्या बात आहे. राकेश भोईर यांनी देखील प्रभावित केलं. राकेश भोईर हा देखील चिंचपाडा गावचा एक ब्रँड आहे आणि त्याने देखील या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली. असं वाटत होतं रोहित दबाव निर्माण करतायत आणि शेवटच्या बॉलवर त्यांच्यावर केलं आक्रमण आणि धावसंख्या झाली आहे 42. एक विकेट माघारी परतली म्हणजे राकेश आणि ओमकार ही जोडी आता जमली आहे. एक षटक बाकी आहे आणि या एका षटकात किती धावा जमवल्या जातील ते तेवढं महत्त्वाचं आहे. टॉससाठी दोन्ही संघांना विनंती असेल. वाघिवलीवाडा आणि कामोठे दोन्ही संघांचे संघनायक आपणास शेवटचा कॉल दिला जातोय. आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी या. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आज जर पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा, मी आभारी असेल आयोजकांचा, विश्वास भगत साहेबांचा, आमचे रोशन यांचा. या ठिकाणी आपण नक्कीच आजच्या एका दिवसासाठी, एका रात्रीसाठी मला संधी का होईना पुन्हा एकदा याच मैदानात दिलीत त्याबद्दल. 42 धावा आहेत. स्वप्नील कांबळे येत आहेत. विचुंबेचा असा खेळाडू ज्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका मिरवलाय. UK टायगर असेल, बंड्या बॉईज असेल, या संघामध्ये देखील क्रिकेट त्यांनी खेळले खुल्या गाठाचं. आणि पहिलाच बॉल उसळी घेणारा होता, पाठवलं त्याला सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराचा चिंचपाडा ब्रँड चौकार. उसळी होती आणि या 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या 46 वर तब्बल जाताना पाहायला मिळते. 50 पारच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय हा धावफलक. स्वप्नील नक्कीच विचुंबेनी पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 5 षटकात 45 धावा वाचवल्या होत्या आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर 4 षटकांच्या मॅच मध्ये त्याच्या पुढे निघालेत. हे क्रिकेट आहे. प्रत्येक सामन्यात काहीतरी वेगळं होत असतं, वेगळ्या घडामोडी आपण पाहतो. यावेळेला स्वप्नील चांगलं कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. जोडी जमली होती ती आता फोडली. विकेट. तर धावफलक जर पाहिला तर तब्बल 46 धावा धावफलकावर असताना आणखी एक विकेट आली आहे. स्वप्नील कांबळे पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु तदनंतर कमबॅक केलं गेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. राकेश भोईरच्या जोडीला विजय भोईर. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. रामभाई लईभारी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल हॅट्रिक घेतली तर.
स्वप्नील कमबॅक केलं स्वप्नीलने. ओहो, यावेळेला स्वप्नीलकडून पुन्हा एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, अँगल बनवत बॉल बाहेर जातोय. स्वप्नील आपला अनुभव या ठिकाणी दाखवत असताना व्यावसायिक संघांमध्ये देखील मला का घेतलं गेलं त्याचं उत्तर या ठिकाणी स्वप्नील कांबळे देत आहेत. आज विचुंबे गावासाठी पुन्हा एकदा. यावेळेला जर पाहिलं तर अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. नो बॉल. प्रतीक भोईर आणि जितू भोईर विचुंबे संघाचे समर्थक, त्यांना विनंती असेल आपण मंचावर यायचंय. प्रेक्षकांमधून देखील आवाज येताना पाहायला मिळत आहेत. जास्त उसळी घेतलेला चेंडू होता. नो बॉल पंच घोषित करतायत. स्वप्नील पुन्हा एकदा. आणि यावेळेला जर पाहिलं तर बॉलला पाठवलं समोरच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यायच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार. प्रीतम भोईर, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष विचुंबे यांचे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. हार्दिक असं स्वागत. यावेळेला पुन्हा उसळी घेतलेला चेंडू, त्याला पाठवलं सीमारेषेच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु धावा काही थांबत नाहीयेत. धावा येत आहेत 4. छत्रपतीचा शूर मर्दानो, छत्रपतीचा शूर मर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची याद, शिवरायाची याद. 55 धावा झाल्या आहेत. 2 विकेट माघारी परतल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना विचुंबे विरुद्ध चिंचपाडा. यावेळेला पुन्हा मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत जरूर. आणि या डावाच्या शेवटी जर पाहिलं तर पकडली जाते कॅच. 55 धावा झाल्या आहेत. 56 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आपण आनंद भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सरपंच चषक 2022 आज ही स्पर्धा एक दिवसापुरती का होईना मला संधी दिली त्याबद्दल मी आभारी असेल. डोळ्यांचं पारणं फेडणारं रायगडचं आयोजन म्हटल्यानंतर डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. आज ओसरले गावात देखील ते पाहायला मिळालं. नक्कीच विश्वास भगत साहेबांचा मी आभारी असेल ज्यांनी मला संधी दिली. रोशनजी आपला देखील आभारी असेल. प्रवीणजी आपला देखील आभारी असेल. या स्पर्धेसाठी नक्कीच आज घटक बनू शकलो. नक्कीच आजचा दिवस देखील कारण दिग्गजांचा होता त्याबद्दल आभारी असेल. आणि या स्पर्धेतून मात्र नक्कीच निरोप घेईल, परंतु पुढल्या वर्षी संधी दिली तर नक्कीच हजर होईल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी समालोचनाने प्रेक्षकांची मनं जिंकली, संपूर्ण महाराष्ट्रभर जे सीझन सुरू झाल्यानंतर क्रिकेटचं फिरत असतात असे आमचे चंदू शेटे सर, मराठीतील एक उत्तम आवाज, क्रिकेटचे एक विशेष जाणकार, स्वतः क्रिकेट खेळलेत ऑनफिल्ड, त्यामुळे तिथलं प्रेशर आणि समालोचन कक्षातील प्रेशर हे दोन्ही ज्यांनी योग्य रित्या हँडल केलं आहे. मुन्ना सुरते, विचुंब्याचे वीरेंद्र सेहवाग यांच्या शुभ हस्ते या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं अर्थातच चंदू शेटे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. तो क्रिकेट और क्रिकेट इनके बारे में चंदू शेटे सर ने बातचीत की कि जिला स्तरीय क्रिकेट यानी कि 2 जिलों के बीच एक मैच होना चाहिए. ये रायगढ़ से ही शुरुआत हुई थी पहली बार तड़ोसा में, और वहीं दूसरी तरफ जिला स्तरीय टूर्नामेंट जब उनकी यूके टाइगर हुई थी, यूके टाइगर ट्रॉफी, लगातार 2 साल जिस प्रतियोगिता को जीता था दिमाग के जादूगर संजय सोलंकी के नेतृत्व में रायगढ़ ने ही. आज चंदू शेटे सर ने बिल्कुल सही फरमाया कि इंडिया बनाम पाकिस्तान जो मैच हुआ था वहाँ पे जो मैन ऑफ द मैच बने थे वो रायगढ़ के थे, और जो लीड करते हैं अंकुर सिंह वो भी रायगढ़ से ही अपने क्रिकेटिंग टेनिस बॉल क्रिकेटिंग स्किल को दिखाते हैं. बल्लेबाजों को
अंदर भेजिए। विचुम्बे टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा, पहले 4 ओवर में छिंदवाड़ा ने अच्छे रन बनाए, 55 जीत के लिए अब तक 56, 14 प्रति ओवर 14 रनों की औसत की ज़रूरत है और उस औसत के कारण यकीनन मैं कहूँगा आक्रामक खेल दिखाना होगा स्वप्निल कांबळे जैसे खिलाड़ी को, जिसे मैं हमेशा कहता हूँ कि बड़े मंच का ये बड़ा खिलाड़ी है। तो इस बड़े खिलाड़ी को अपने बड़े करतब दिखाने होंगे। एक स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप जोन के लिए जानी जाती है टीम विचुम्बे। 11वां खिलाड़ी भी आकर 6 मार सकता है, इतनी ताकत है इस बल्लेबाजी में। लेकिन 4 ओवर 14 की औसत से 56, ये ऊंचा पहाड़ नुमा लक्ष्य है, क्योंकि हर ओवर में आपको 12-15 या फिर 14 तो कम से कम बनानी ही होंगे कंपलसरी चेसिंग के नियम के तहत। अब देखना ये होगा स्वप्निल कांबळे का अप्रोच। अविनाश पाटिल और स्वप्निल, और जिस तरह जल्लोष के बारे में बात की थी चंदू शेटे सर ने, आरपीएल जब जीती थी विचुम्बे देवत टीम ने, वो जो त्योहार मनाया गया था विचुम्बे गांव में, जो रैली निकाली गई थी आरपीएल की ट्रॉफी की बैंड बाजे के साथ, उससे देखते हुए तो दिल बाग बाग हुआ था। जो जश्न मनाया गया था पूरे विचुम्बे गांव और देवत गांव ने वहां पे त्योहार मनाया था आरपीएल की जीत के बाद, वो त्योहार भी हमने देखा। लेकिन यहाँ पर क्या स्वप्निल कांबळे और उनके साथी अविनाश पाटिल इस ग्रामीण प्रतियोगिता में अपने गांव वालों को त्योहार मनाने का मौका देंगे इस मैच में अच्छी बल्लेबाजी कर? और ये देखिए, मैंने कहा था बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, और आते इस खिलाड़ी ने अपना जौहर दिखाया, इरादा पक्का, गेंदबाज को दिया धक्का, ऐसा लगाया छक्का कि गेंदबाज हुए हक्का बक्का। 56 के लिए मैं भी तैयार हूं, यह दर्शाने वाला ये छक्का था स्वप्निल कांबळे के बल्ले से। यकीनी तौर पर रायगढ़ के बिग बैगर स्वरांश एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर सनी शेट्टी इन विचुम्बे के लिए शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन स्वप्निल कांबळे ने अब छिंदवाड़ा के थिंक टैंक को सोचने पे मजबूर किया है। पहली गेंद के ऊपर छक्का लगाने के कारण अब 23 गेंदें 50 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार स्टेप आउट किया, रन आउट का खतरा, बहुत ही बढ़िया फील्डिंग, लेकिन अच्छी कॉलिंग की थी स्वप्निल कांबळे। जानते हैं अगर एक ओवर में 4 छक्के मारने की क्षमता हो नॉन स्ट्राइकर इनके अविनाश पाटिल के पास, तो यकीनन 1 रन के लिए उन्हें रन आउट क्यों करूं। ये होता है, ये क्रिकेट है। 22 गेंदें, अब 50 रनों की जरूरत है। 56 का पीछा करना है टीम विचुम्बे का, और यह फुल टॉस किया, कवर्स के ऊपर से खेला, डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। 3 गेंदें 10 रन आ चुके हैं, 46 रनों की जरूरत है बची हुई 21 गेंदों में। चला चला विचुंबे गावाला भैरवनाथाचे पालखीला, चला चला विचुंबे गावाला भैरवनाथाचे देखिए पालखीला। जितने भी लोग गांव में हैं, शुक्रिया डीजे, वो लाइव देख रहे हैं, लेकिन कई घरों में विचुम्बे के ताले लग चुके हैं और इस ग्राउंड के ऊपर जो क्राउड नजर आ रहा है ज्यादा प्रतिशत विचुम्बे के सपोर्ट में है। हाँ, ये देखिए आवाज भी आ रही है उनकी, विचुम्बे के क्राउड की। स्वप्निल कांबळे को जिम्मेदारी भरा खेल करना होगा। 3 गेंदों में अब तक 10 रन उन्होंने हासिल किए हैं। वही एक्सपीरियंस गेंदबाज हैं जो गेंदबाजी कर रहे हैं, हमेशा विकेटों की तलाश में रहते हैं। हरीश केणी काफ़ी बढ़िया गेंदबाज है ये, राइट आर्म ओवर द विकेट। जब भी टीम संकट में होती है तो एक अच्छे ओवर की तलाश जो होती है कप्तान अर्जुन परदेशी को, उस ओवर की तलाश को पूरी कर देते हैं। क्षमता है, क्षमता के हिसाब से गेंदबाजी होनी चाहिए। वहीं दूसरी तरफ स्वप्निल कांबळे ने यह दिखाया, भाई मैंने 11 रन बनाए हैं 4 गेंदों में। अब आपकी बारी है अविनाश। ये वेरिएशन के तौर पर स्लोअर 1 किया था, लेकिन पिक किया अविनाश ने, नंबर आया 4, रन मिले 4 और उस वजह से टोटल बना 15 बगैर विकेट के नुकसान पर 5 गेंदों की समाप्ति पर। चला चला विचुंबे गावाला भैरवनाथाचे पालखीला, चला चला विचुंबे गावाला भैरवनाथाचे पालखीला। विचुंबे गाव सारा जमलाय आज या दर्शनाला, विचुंबे गाव सारा जमलाय आज या दर्शनाला। शुक्रिया।
तो इस ओवर की आखिरी गेंद एकमात्र मैंडेटरी पावर प्ले जहां पर दो खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर 56 का पीछा करते हुए पहली 5 गेंदों के ऊपर 15 रन अगर हासिल करते हैं बल्लेबाज, तो इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है। बेहतरीन शुरुआत बगैर नुकसान 15 रन। और लेकिन मैंने कहा था बगैर नुकसान, गेंद हवा में, कैच होने की संभावना और अविनाश नाम की बड़ी मछली हरीश केणी के चाल में डीजे मैडी। गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड काढी उदय भामच मड जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ जवाची टाकली घोरपड वर एक डीजे मास्टरने केलेला हा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा, कारण निष्ठावान मावळे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा, असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता। महाराज, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, असं बाजी ज्यांच्याकडे होतं। आणि म्हणूनच स्वराज्याचं देखणं स्वप्न छत्रपती शिवरायांनी पाहिलेलं साकार झालं। 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, आणि गरज आहे येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची। 18 गेंदे 41 रनों की जरूरत, लेकिन स्वप्निल कांबळे बड़े मच का बड़ा खिलाड़ी इस वक्त क्रीज पे मौजूद हैं, वही उनका साथ देने के लिए आ चुके हैं। आशिकेश भोईर एक और हार्ड हिटर बल्लेबाज आशिकेश भोईर आ चुके हैं। गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे मुकेश परमार। देखिए, ये गेंदबाजी नहीं चल सकती, लेकिन ये गेंद हवा में थी। तू लू या मैं लू, इस चक्कर में राकेश और अर्जुन परदेशी के दोनों के मन में ये कंफ्यूजन था कि ये कैच लेगा कौन। बर्गर पिझ्झा काय खातात, पाया मुंडी खा, मग बघा कसे शॉट वर शॉट, शॉट वर शॉट, शॉट वर शॉट म्हणजे षटकार चौका। शैलेश भोईर इनकी तरफ से ब्रांडेड शूज। आशिकेश भोईर अगर इस मैच को जितवाते हैं तो मुन्ना सुरदे इनकी तरफ से भी, और एक छक्का आता है तो 500 का इनाम। लेकिन 7 रन इस ओवर की शुरुआत में आ चुके हैं। 22 पे जाता हुआ टोटल, 1 विकेट के नुकसान पर स्वप्निल कांबळे क्रीज में मौजूद। देखिए, कंफ्यूजन हुआ वहां पे, अर्जुन और राकेश दोनों ही दौड़ के आए थे, कैच हो सकता था ये। दोनों ही बल्लेबाजों के लिए लगातार 2 छक्कों के लिए 500 का इनाम है मुन्ना सुरदे। लेकिन गेंदबाज ने अच्छी गेंद डाली और ये स्वप्निल कांबळे का विकेट नहीं बल्कि जीत की चाबी मिल चुकी है, यकीनी तौर पर मैं कहना चाहूंगा छिंदवाड़ा के लिए। कहानी में हर समय बदलाव, कभी पासा ऐसा लग रहा है कि 56 रन आसानी के साथ पूरे होंगे, तो कभी विकेट जाने के बाद ऐसा लग रहा है कि छिंदवाड़ा भी और उनके गेंदबाज भी इन 56 रनों को बचाने के लिए संघर्ष करने के लिए है तैयार। नए बल्लेबाज रोहित पाटिल। विकी 5005 इनकी तरफ से 200 रुपए आशिकेश के लिए, छक्का अगर लगाते हैं तो।
तो तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है, लगातार दूसरा विकेट इस ओवर में। गेंदबाज परमार की तरफ से, परमार ने किया विकेटों का बड़ी मार। यकीनी तौर पर जो टीम पहले ओवर में 15 आने के बाद ऐसा लग रहा था कि आसानी के साथ 56 बनाएंगे, लेकिन परमार ने कहा भाई रुको, पहले ओवर में बारी बारी सबकी बारी, पहले आपकी, अब मुकेश परमार की बारी। 2 विकेटें निकाली उन्होंने, और 2 विकेटों की वजह से जिस तरह आज खिलाड़ी आए थे, लेजेंड खिलाड़ी भरत लोहार, भरत लोहार के बारे में क्या कहना। सिल्वर रेटिंग में मुंबई जैसे क्रिकेट के माया नगरी में लगातार 5 साल टेनिस बॉल में अव्वल पोजीशन पे रहना, ये कोई आम बात नहीं है। गेंदबाज हैट्रिक के द्वार पर। देखिए आप देखा ना था, फाइन लेग बाउंड्री को क्लियर करना चाहते थे बल्लेबाज किरण। 13 गेंदे, अब 34 रनों की जरूरत, और इसीलिए मैंने कहा था कि हर ओवर में 14 रन बनाने हैं। ये गेंद ऊंचा खेला, लॉफ खेला, ताकत की कमी, जो पावर जनरेट करनी थी वो कर नहीं पाए, लेकिन खिलाड़ी की मैं तारीफ करना चाहूंगा जिन्होंने इस कैच को लेने की कोशिश की। रोहन परदेशी तारीफ काबिल। आखिरी क्षणों तक गेंद के ऊपर उनकी नजरें थी, छूटा कैच लेकिन कोशिश काबिल तारीफ थी। ओवर की हुई समाप्ति, 12 गेंदे, अब 32 रनों की जरूरत, 16 की औसत। मुकाबला है एयर टाइट। एक अच्छा ओवर 3-4 या 4-5 रनों वाला दबाव बढ़ाएगी विचुम्बे टीम के ऊपर, उनके बल्लेबाजों के ऊपर। चिंचपाड़ा के कप्तान अर्जुन परदेशी यही सोच रहे होंगे, वही दूसरी तरफ दोनों बल्लेबाजों की सोच यही होगी। 16 के औसत से हमें 32 बनाने हैं, क्यों ना इस तीसरे ओवर में 20-22 बनाए, ताकि अंतिम ओवर में हमारे लिए प्रेशर कम हो। तो कल रंजीत एंटरप्राइजेस साई बनाम सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा, राजवीर 11 जीसीसी पेंदर बनाम श्रीराम बड़वली पेड़, कैलाशवासी राम बाबू 11 डेरवली बनाम गावदेवी पेठ, पेड़ कोड़ीवाड़ा बनाम श्री दत्त भाताड़, वेलकम 11 ओसाटने बनाम स्वराज एंटरप्राइजेस सांगड़े। ये कल 10 का हाफ आपको नजर आएगा, लेकिन उसरलीचे जावई सन्माननीय चिंचपाड्याचे विजयजी मुंडकर साहेब, लालचंद मुंडे साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावर या गावचे जावई विजयजी मुंडकर साहेब चिंचपाडा यांचं स्वागत करावं। तो विकी 5005 इनकी तरफ से रोहित के लिए एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम। सत्रह की औसत, 34 रनों की जरूरत। फाइन लेग पर इस गेंद को खेला है, शॉर्ट फाइन लेग के ऊपर गेंद को फील्ड किया गया, 1 रन मिला, लेकिन अब इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है, आक्रामक खेल दिखाना होगा। अब लड़ने की बारी है, संघर्ष करने की बारी है। 3 विकेट जाने के बाद क्या मिडिल ऑर्डर वो संघर्ष करेगा जो महेंद्र सिंह धोनी ने किया था 2011 विश्व कप जब भारत ने जीता था, जो संघर्ष किया था मोहिंदर अमरनाथ ने जो 1983 में वर्ल्ड कप जीता था। मिडिल ऑर्डर्स के बल्लेबाजों ने क्या उस संघर्ष के लिए तैयार है? विचुम्बे के ये 2 रन मांगुरे किरण भोईर और रोहित पाटिल। अक्षय गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, ये देखिए तारीफ काबिल लाइन और लेंथ को बरकरार रखने वाली गेंदबाजी है, क्योंकि यहाँ पे गेंदबाज ये जानते हैं जितना टॉट गेंदें डालेंगे उतना दबाव बढ़ेगा। देखिए कहाँ कहाँ अभी भी मैच खत्म नहीं हुआ है। आजकल के टेनिस बॉल की दुनिया में 1 ओवर में 36 रन आसानी से बनते हुए नजर आते हैं। टेनिस बॉल क्रिकेट है, लेकिन एक बात तो मैं जरूर कहना चाहूँगा, बड़ा हिट लगाने की जो अविनाश पाटिल ने कोशिश की थी पहले ओवर में 15 आने के बावजूद भी, तो वहां से थोड़ा अगर संभल कर खेलते।
ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 56 का पीछा करते हुए 29 रनों की जरूरत है बची हुई 9 गेंदों में। एक विकेट तो कम से कम चाहिए इन 3 गेंदों में, कम से कम 2 आए तो प्रेशर कम होगा। लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज की, जिस तरह से वो वेरिएशंस कर रहे हैं। यहाँ पर अंपायर कॉल आ चुका है रनआउट के लिए। पूरी साई प्रीत लाइव की टीम तैयार है, उनके कैमरामैन तैयार है। एक्शन रिप्ले में हम ज़रूर देखेंगे और उसके बाद यहाँ से फैसला जाएगा ऑन फील्ड अंपायर के पास। नॉट आउट है ये, लेकिन गेंदबाज तारीफ काबिल। परमार ने भी अच्छी गेंदबाजी की और अक्षय केड़ी वेरिएशन जो चेंज ऑफ पेसेस होने चाहिए, कभी तेज डाल रहे हैं कभी इतनी धीमी डाल रहे हैं कि एडजस्ट नहीं कर पा रहा है बल्लेबाज अपने स्ट्रोक प्ले को। ये देखिए ये शॉट ऑफ लेन गेंद थी, वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेला। पॉइंट के ऊपर से एक रन जरूर मिला, मिलेगा दूसरा, क्या मिलेगा तीसरा, और यहाँ पे तीसरा मिलता हुआ और इन 3 रनों के कारण 56 का पीछा करते हुए टीम पहुंच चुकी है 30 जीत के लिए। अभी भी 26 रनों की जरूरत, एक आना चाहिए, एक विकेट। मैच में कहानी में ट्विस्ट होगा जरूर। इस ओवर की आखिरी गेंद 7 गेंदें, अब 26 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पे इस वक्त मैं देख रहा हूं किरण भोयर, क्या वो जलवा दिखाएंगे? क्या गेंदबाजी की, काबिल तारीफ, मुकाबले को घुमाने वाली ये गेंदबाजी हुई थी। 56 रन। जब मैंने हमारे साथी स्कोरर से कहा तो उमेश जो चिंचपाड़ा से बिलोंग करते हैं उन्होंने भी कहा विचुम्बे एक स्ट्रांग बैटिंग लाइनअप टीम है। पहले ओवर में वो भी नज़र भी आया, 15 रन आए 56 का पीछा करते हुए। लेकिन उसके बाद जो परमार आए, उन्होंने जो विकेटों का भड़ी मार किया, जो अपनी टीम के लिए विकेटें निकाली, उस वजह से मिडिल ऑर्डर के ऊपर दबाव आया। औसत बढ़ी 17 की औसत से 34। अब्दुल चाचा यहाँ पर आ चुके हैं, झकास लस्सी शिवभक्त जिन्हें माना जाता है। हर छक्के के लिए अब मुन्ना सुरते साहब, इनकी तरफ से 500 का इनाम है। लेकिन मुन्ना सुरते भी जानते हैं कि ये रन स्क्रीन पे आपको नज़र आ रहा है इंटरनेशनल लेवल पर, जिस तरह स्टेडियम में हमें स्क्रीन के ज़रिए दर्शकों को टोटल नज़र आता है, उसी तरह यहाँ पे भाई विश्वास भगत साहब द्वारा, जो सरपंच साहब हैं, उनके द्वारा ये सुविधाएं दी जा चुकी है दर्शकों के लिए। 6 गेंदें 26 रनों की ज़रूरत। गेंदबाज सूरज भोयल। देखिए इससे पहली वाली प्रतियोगिता हुई थी राजा शिव छत्रपति महाराज, 19 फरवरी इनके जन्मोत्सव को मनाया गया था। आज जैसे इस प्रतियोगिता ने शुरुआत की, राम जन्मोत्सव मनाया गया, जिस राम ने बुरी सोचों को खत्म किया, बुरी सोचों को यानी कि रावण को। देखिए गेंदबाज को ये पता है 2-3 गेंदें अगर वो अच्छी डालेंगे। ये देखिए फिर से एक बार तीसरे अंपायर के लिए कॉल हो चुका है। एक्शन रिप्ले जरूर देखा जाएगा। रेफर, याला तुम्हाला तर वेफर द्यायला लागेल, म्हणून पुढच्या वर्षी 2 लेडीज अंपायर ठेवा, म्हणजे झंझटच राहणार नाही. आउट। 12th मैन ने भी देखा ये कि यहाँ पे बल्लेबाज आउट है। मिडल ऑर्डर जो खेलना चाहिए था वो उतना अच्छा नहीं खेल रहा है, उस वजह से संकट में आ चुकी है टीम। विसुम्बे 56 का पीछा करते हुए 30 रन 3 विकेटों के नुकसान पर।
5 गेंदें 25 रनों की जरूरत। क्या ये होगा? 6 गेंद आसमान में हवाई सफर कर रही है। अब 4 गेंदें 25 रनों की जरूरत इस विकेट के कारण। तो विनोद भोईर साहब यहाँ पर आ चुके हैं। खिलाड़ियों के ऊपर पारखी नजर होती है उनके। आप जिस बूम बूम माटिया को पूरे रायगढ़ में देख रहे हैं, पूरे विश्व में देख रहे हैं, आज अपने बल्लेबाजी का तहलका मचाते हुए उसे पहली बार अगर किसी ने लॉन्च किया व्यावसायिक स्तर पर इस पनवेल जो लाइमलाइट एरिया है टेनिस बॉल क्रिकेट का कामोठे में, तो विनोद भोईर साहब ने वीवीवी पनवेल की तरफ से। और आते ही माटा ने, मुझे आज भी याद है जब विनोद भोईर साहब ने उन्हें लॉन्च किया था, उन्होंने ऐसा छक्का लगाया था कि गेंद ग्राउंड के बाहर जो बिल्डिंग थी छठे माले पर गई थी। लेकिन यहाँ पे छठा माला नहीं, लेकिन बाउंड्री क्लियर होना जरूरी है टीम विचुम्बे के लिए। मारेगा जरूर, पर विनोद भोईर कॉन्फिडेंट खिलाड़ी है। देखिए अब वो जान चुके हैं कि टारगेट उनके रेंज से बाहर है। दो गेंदें, अब 23 रनों की जरूरत। ओवर नंबर जो तीसरा किया ना, तीसरा गेंदबाज अक्षय केणी ने, वहीं से इस मैच में पलड़ा हावी हुआ छिंदवाड़ा का। परमार ने क्या किया? विकेट निकाली और उसके बाद जो औसतन 17 की बड़ी थी, 17 की औसत से जो 12 गेंदों में 34 बनाने थे, वहां पे एक अच्छे ओवर की जरूरत थी, वहां पे 8 ही रन दिए। ओवर नंबर तीसरा जिन्होंने किया था अक्षय केणी, उस वजह से क्या हुआ, आखिरी ओवर के गेंदबाज को यह पता चला मुझे 2-3 गेंदें सिर्फ अच्छी डालनी है, 2-3 गेंदें मुझे 6 नहीं खाने हैं, बाद में भी मैं 6 खाऊं तो कुछ फर्क पड़ने वाला नहीं है। देखिए इस मैच को जीता छिंदवाड़ा ने, लेकिन अब मैच होगा कामोठे बनाम वाघिलवाड़ा, दो दिग्गज